शेतकरी मित्रांनो, आता आपण पेरूच्या बागेमध्ये उभा आहे आणि पेरूच्या बागेमध्ये सगळ्यात जास्त प्रादुर्भाव असतो तो म्हणजे निमॅटोडचा. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर तुम्ही बघायला गेलं तर इथं बघू शकताय की तुम्ही आत्ता हा पेरू आहे तो हा पेरू पूर्ण त्या ठिकाणी जळलेला आहे आणि त्याच्यावरती पेरू उभे लागले होते तरी पेरू जळलेला आहे. तर याच्यामध्ये प्रमुख कारण जर तुम्ही बघायला गेलं तर तुम्ही आत्ता बघू शकताय की याच्यावरती पहिल्यांदा निमॅटोड आला होता आणि निमॅटोड येऊन त्याच्यानंतर काय झालं तर त्याच्यावरती बुरशी आली आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही आत्ताही बघू शकताय असं. तर याच्यामुळं निमॅटोडच्या गाठी तुम्ही बघू शकताय. तर याच्यामुळं पेरूची झाडं जाण्याची शक्यता असते. तर बघायला गेलं तर हे पूर्ण झाड त्या ठिकाणी गेलेलंच आहे. तुम्हाला मी या ठिकाणी आता हे झाड जर समजा आपण बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतंय की एवढं स्ट्रॉंग त्याची मुळीची सिस्टीम असून सुद्धा हे पूर्ण बुरशी आणि निमॅटोडमुळे त्या ठिकाणी झाड गेलेलं आहे. तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो निमॅटोडसाठी बघायला गेलं तर वेलम प्राईम असेल किंवा पॅसिलोमायसिन सारखे वेलम प्राईम केमिकलमध्ये आलं आणि पॅसिलोमायसिन हे जैविकमध्ये आलं आणि त्या ठिकाणी बॅसिलस असेल किंवा ट्रायकोडर्मा असेल यांसारखे जर त्या ठिकाणी जर तुम्ही कंटिन्युअसली चालू ठेवलं तर हे प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही. तर या ठिकाणी हे पूर्ण झाड त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की गेलेलं आहे. तर असं होत असेल तर शेतकरी मित्रांनो त्वरित त्या ठिकाणी तुम्ही जर नियंत्रण केलं तरी त्याचं त्या ठिकाणी नियंत्रण होऊ शकतं.